स्टार माझामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ती महाराष्ट्र भूषण डॉक्टर अभय बंग यांच्याबरोबर. 50 वर्ष आपण एखादी कार्यक्रम चालवतो आणि त्या कार्यक्रमातून वार्षिक 2.5% यश मिळणं कितपत योग्य वाटतं? का सरकारच्या योजनांचं हे अपयश आहे? का म्हणून योजनांना यश नाही मिळू शकत? बघा, एक तर असं की गव्हर्नन्स म्हणूनच आपलं सार्वत्रिक अपयश आहे आणि दुर्दैवाने महाराष्ट्राचं एकूणच प्रशासन, राजकारण आणि काही प्रमाणात समाजकारण देखील फार घसरलं आहे गेल्या 20 वर्षांमध्ये. तर जे सर्वच महाराष्ट्राला लागू पडतं आहे ते हे जे महिला बाल कल्याण आहे या सेक्टरला देखील लागू पडतं आहे. पुढे अजून जणू काही प्रॉब्लेम वाढवण्यासाठी महिला बाल या समाज घटकाला फार शक्ती नाही आहे. त्या बालकाला तर मतही नाही आहेत किंवा ते काही कुठे जाळपोळी करू शकत नाही, बंदही आयोजित करू शकत नाही. महिला बिचारी सहसा चूल सांभाळण्यामध्ये तिला फुरसत मिळत नाही. तर त्यामुळे या दोन्ही गटांची राजकीय शक्ती किंवा न्यूसन्स व्हॅल्यू फार नाही, म्हणून यांना फार जास्त प्राथमिकताही नाही आहे. या दोन्ही कारणामुळे आपण फार काही चांगली प्रगती करू शकलो नाही. 70-80 पर्यंत कदाचित प्रगती आपण बऱ्यापैकी केली असं म्हणूया, पण गेल्या 25 वर्षात आपण खूप आपली गती फार मंद झाली आहे आणि दुःखद स्थिती आहे. सर, जसं तुम्ही म्हणालात गेल्या 2 दशकामध्ये महाराष्ट्राचा विकास दर ज्या वेगानं वाढायला हवा होता तो वाढलेला नाही आहे. 2 दशकात हा पुरोगामी महाराष्ट्र, विकासाच्या वाटेवर निघालेला असा महाराष्ट्र, याची जी अधोगती होतीये, काय कारण वाटतात यामागची? का म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे राज्यात? कारण तर अनेक असणार आणि मी तसा काही याचा अधिकृत अभ्यासक नाही, पण मी माझं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून जी काही निरीक्षण आहेत त्या दृष्टीने असं म्हणू शकणार. एक कारण महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं, राजकीय नेतृत्वाचं फार स्खलन झालं आहे. त्याच्या पातळीचं स्खलन झालं आहे. त्याचं काही मी नावं घेऊन उल्लेख करू इच्छित नाही, पण एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय नेतृत्वाची पातळी इतकी खाली गेली आहे की आता त्यांच्यापासून प्रेरणा कुठून घ्यावी, मार्गदर्शन कुठून घ्यावं? त्यांच्या सभांना लोक जात नाही म्हणून नट्यांना बोलवावं लागतं, नाही तर सभांना लोक येत नाहीत. ही जर नेतृत्वाची विश्वासार्हता असेल आणि समाज स्वीकार्यता असेल तर त्या राज्याचं काय होणार एक तर आपण कल्पना करू शकतो. दुसरं असं की महाराष्ट्रामध्ये 80च्या दशकापर्यंत विविध सामाजिक चळवळी होत होत्या. सामाजिक चळवळीचं एक खूप महत्व मी असं मानतो की आपण जर युरोपचा इतिहास पाहिला तर आपल्याला औद्योगिकरण दिसतं 18व्या-19व्या शतकातलं, पण आपण विसरतो की त्याच्या अगोदर युरोपमध्ये पहिल्यांदा रेनेसॉन्स आणि रिफॉर्म्स झाले. रेनेसॉन्स आणि रिफॉर्म झाल्यानंतर त्याच्यावरती लोकशाहीचा आणि इंडस्ट्रियलायझेशनचा पाया रचला गेला. तर त्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये या क्रमाने हे घडत जातं. गेल्या 20-25 वर्षामध्ये सामाजिक चळवळी ज्या आहेत, ज्यांना आपण रिफॉर्म्स म्हणू, ते खूप कमजोर पडले आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या सगळ्यात मोठी, मी शब्द त्याला वापरतोय थोडं व्यंगाने, उपरोधाने, रिफॉर्म चळवळ कोणती सुरू आहे की आपलं जे बँक बॅलन्स आहे ते रिफॉर्म करा. आणि ग्लोबलायझेशनचे अनेक फायदे झाले. विशेषतः युवा पिढीला एकदमच सगळं आकाश उघडं झालं, मोकळं झालं, फार चांगलं झालं. क्षितिज खूप रुंदावली, चांगलं झालं. पण एकच दुर्दैवाने झालं की इतर सर्व मूल्ये, सामाजिक मूल्ये, सांस्कृतिक मूल्ये सगळी मागे पडलीत आणि पैसा बनाव हा एकमेव कार्यक्रम, एक कलमी कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये गेले 20-25 वर्ष सुरू आहे. धान्यापासून मद्य निर्मितीला सरकारनं परवानगी दिली, मग तुमच्यासारख्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या च्या माध्यमातून त्याला विरोध झाला, वृत्तपत्रांच्या माध्यमातून विरोध झाला, सरकारनं ती योजना बंद केली. मात्र जी आत्ताची आकडेवारी आहे, गेल्या 6 महिन्यामध्ये सरकारनं या मद्य उत्पादक कंपन्यांना अनुदान म्हणून, अर्थसहाय्य म्हणून 76 कोटी रुपये दिलेत. आणि ते 76 कोटी रुपये कुठून आले तर कंटिंजन्सी फंड मधून आले. 2 हे प्रश्न याच्यामध्ये आहेत. एक आहे धान्यापासून दारूची ही जी लायसन्सेस महाराष्ट्र सरकारने गुपचूप मागच्या दराने राजकारण्यांच्या मुलामुलींना किंवा घरात वाटलेली आहेत. हा तर उघड भ्रष्टाचार आहे. पण दुसरा याच्यावर अजून प्रश्न आहे की महाराष्ट्राची एकूणच दारू नीती काय आहे. तुम्हाला अगदी साधी आकडेवारी सांगतो. 1988 मध्ये महाराष्ट्राचं दारूपासून उत्पन्न 100 कोटी रुपये होतं.
गेल्या वर्षी महाराष्ट्राचं दारूपासून उत्पन्न जवळपास 6,000 कोटी रुपये होतं आणि यावर्षीचं टार्गेट 8,000 कोटी आहे महाराष्ट्र सरकारचं उत्पन्न. म्हणजे गेल्या किती झाले 20-22 वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारचं दारूपासून उत्पन्न 100 कोटीवरून 8,000 कोटी म्हणजे 80 पटीने वाढलेलं आहे. दुसरं कोणताही उद्योग 80 पटीने, 80% नाही आहे, 80 पट आहे. इतकं भयंकर ग्रोथ असलेला दुसरा कोणता ग्रोथ रेट असलेला उद्योग महाराष्ट्रात नाही आहे. हे सरकारच्या आशीर्वादाने चालत आहे. तर दारूमुळे महाराष्ट्रामध्ये प्रचंड शोषण होत आहे. अगदी खरं सांगायचं म्हणजे हा साम्राज्यवाद आहे. ब्रिटनने जसं चीनवरती अफू लादला आणि अफू विकून विकून चीनचं शोषण केलं अनेक वर्ष, अनेक दशकं, तसं दारूचे मालकी असलेले दारू निर्माते कोण आहेत आकडेवारी महाराष्ट्र सरकारने जाहीर करावी, नावं जाहीर करावी. आणि महाराष्ट्राचे बहुतेक राजकीय नेते आणि मोठमोठे धुरीण मंडळी जी आहेत ते सगळे या दारूच्या व्यापारामधले मुख्य लाभधारक आहेत. म्हणजे दारू विकून साम्राज्यशाही सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. दुसरं, हेच ऑर्गनायझेशन असेही म्हणतात आहेत की हे निव्वळ काही लोकांना उपदेश करून की लोक हो तुम्ही दारू पिऊ नका, काही कोणी असं ऐकत नसतं. म्हणून सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी दारू नियंत्रण करावं, दारूचा खप कमी करावा, दारूची उपलब्धी कमी करावी. त्यामुळे ह्या सरकारची ही नैतिक जबाबदारी. आणि गंमत म्हणजे अशी की वर्ल्ड हेल्थ असेंब्लीचा हा जो प्रस्ताव आला त्याच्यावर भारताने देखील सही केलेली आहे. भारत अंमलात केव्हा आणेल मी वाट बघतोय. फ्रान्सने अंमलात आणायला सुरुवात केली आहे, इटलीने अंमलात आणायला सुरुवात केली आहे. त्यांनी तर आपल्या देशामधला दारूचा खप 1/3 कमी करून टाकलेला आहे. रशियाने गेल्या वर्षी जाहीर केलेलं आहे की आम्ही पुढील 2 वर्षात दारूचा खप 50% कमी करणार आहोत. कारण आमचं उत्पादन देखील त्याच्यामुळे कमी होत आहे आणि पुरुष मरतात आहेत. ते सगळं कमी करायचं असेल तर महाराष्ट्राला देखील दारू आणि तंबाखू या 2 गोष्टींचं समाजामधलं वापर कमी करणं हे प्रगतीचं लक्षण आहे. नुसतं लक्षण नाही, तर विकासासाठी आवश्यक आहे. अण्णांची चळवळ आणि लोकशाही समोरचे निर्माण झालेले प्रश्न काय वाटतं डॉक्टरांना आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. बघत रहा स्टार माझा.